मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर भाताण बोगद्याजवळ टायर बदलण्यासाठी उभ्या असलेल्या खासगी ट्रॅव्हल्स बसला पिकअप टेम्पोनं पाठीमागनं जोरदार धडक दिली आहे। त्यामुळे भीषण अपघात घडलाय। या अपघातामध्ये बसमधल्या एका प्रवाशाचा नाहक बळी गेलाय। बस चालक, क्लीनर आणि पिकअप टेम्पो चालक असे एकूण 3 जण गंभीर जखमी झालेत। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरनं खासगी बस चालक विश्वजित अरुण देसाई हा बसमधनं प्रवाशी पाटण ते मुंबईकडे घेऊन जात असताना तो मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरच्या भाताण बोगद्याजवळ आला तेव्हा समोर पादचारी इसम मध्येच आला आणि त्यामुळे त्याला वाचवण्यासाठी बस चालकानं बस डाव्या बाजूला वळवली आणि त्यामुळे पावसामुळे बस घसरली आणि ही भाताण बोगद्याच्या कठड्याला जाऊन धडकली। यामध्ये बसच्या समोरचे दोन्ही टायर फुटले त्यामुळे बस शोल्डर लेनवरती उभी करून बस चालक, क्लीनर आणि बसमधले प्रवासी पिंटू पवार हे बसच्या पाठीमागे टायर बदलण्यासाठी उभे होते। तेवढ्यात पाठीमागनं कोंबड्या घेऊन जाणारा पिकअप टेम्पो हा मुंबईकडे जात असतानाच अपघाताच्या ठिकाणी भरधाव वेगात आला तेव्हा चालकाचं पिकअपवरचं नियंत्रण सुटलं आणि त्यानं बसला पाठीमागनं जोरदार धडक दिली आणि ह्या अपघातामध्ये बसमधले प्रवासी पिंटू पवार यांनाही बसची जोरदार धडक लागली त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला। तर बस चालक, क्लीनर आणि टेम्पो चालक हे गंभीर जखमी झालेत आणि त्यांना तात्काळ एमजीएम रुग्णालयामध्ये पुढील उपचारांसाठी दाखल करण्यात आलंय।